क्लास 11th मॅथमॅटिक्स अँगल अँड इट्स मेजरमेंट पेपर फर्स्ट मधील हाऊ टू ड्रॉ द अँगल्स हा कन्सेप्ट आपण आज पाहणार आहोत. यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये बी ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट हा क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला अँगल ड्रॉ करायचे आहेत आणि त्या अँगलचा क्वाड्रंट आपल्याला सांगायचा आहे. हे पाहण्याआधी आपल्याला अँगल्स चा कन्सेप्ट आपल्याला अभ्यासावा लागेल. हे आपण आधी बेसिक मध्ये पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा आपण पाहू. अँगल्स म्हणजे एक इनिशियल रे राहते आणि ही इनिशियल रे रोटेट केली आपण अबाउट ओ. इनिशियल रे समजा ओ ए घेतली आपण आणि याला रोटेट केली अबाउट ओ इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. देन अँगल सो फॉर्म इज कॉल्ड एज अ डायरेक्टेड अँगल. हा डायरेक्टेड अँगल आहे जिथे डायरेक्शन दिले राहते. डायरेक्टेड अँगल हे दोन प्रकारचे असतात, एक पॉझिटिव्ह अँगल आणि एक निगेटिव्ह अँगल. आणि इथे जे काही अँगल्स आपल्याला ड्रॉ करायचे आहेत तर त्यामध्ये काही निगेटिव्ह आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत. आता निगेटिव्ह कसे ड्रॉ करायचे आणि पॉझिटिव्ह कसे ड्रॉ करायचे त्याचा एक कन्सेप्ट आहे. आधी आपण पॉझिटिव्ह अँगल्स पहा. पॉझिटिव्ह अँगल जर इनिशियल रे, ही फर्स्ट रे म्हणजेच काय इनिशियल रे, आणि याला काय म्हणतात सेकंडला टर्मिनल रे. इनिशियल रे रोटेट केल्यानंतर आपल्याला मिळतो ती टर्मिनल रे. इनिशियल रे जेव्हा आपण अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट करतो. अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन कशी असते या पद्धत, ही झाली अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह अँगल मिळतो. लक्षात ठेवायचं. जर आपण इनिशियल रे हे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट केली तर आपल्याला कोणता अँगल मिळतो? पॉझिटिव्ह अँगल मिळतो. आणि निगेटिव्ह अँगल मिळवण्यासाठी आपल्याला इनिशियल रे ही क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट करावं लागेल. इनिशियल रे ओ ए हिला जर आपण क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट केली अशी या पद्धतीने तर आपल्याला निगेटिव्ह अँगल मिळतो. हा छोटासा कन्सेप्ट आहे. अँटी क्लॉकवाइज असेल तर पॉझिटिव्ह डायरेक्शन आणि क्लॉकवाइज असेल तर निगेटिव्ह डायरेक्शन. याच अँटी क्लॉकवाइज आणि क्लॉकवाइज डायरेक्शनचा यूज करून आपण हे अँगल्स ड्रॉ करणार. फर्स्ट एक्झाम्पल आहे -140 डिग्री. आता मायनस आहे, निगेटिव्ह अँगल ड्रॉ करायचा आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला इनिशियल रे ही निगेटिव्ह म्हणजेच काय क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट करायची आहे. मग -140 कुठे राहणार? जर आपण अँगल्स हा 0 इथे काय होणार? इथे होणार -90. इथे काय होणार? -80. कारण हा 90 आहे, -90 आणि हा अँटी क्लॉकवाइज जेव्हा रोटेट करतो तर इथे आपल्याला -80 डिग्री मिळणार. इथे आपल्याला -80 डिग्री मिळणार. आता -140 हा अँगल -180 पेक्षा कमी आहे. -180 पेक्षा कमी आहे म्हणजेच तो अँगल आपल्याला ड्रॉ करताना कुठे ड्रॉ करावा लागेल? या ठिकाणी असा अँगल येईल. आणि ही इनिशियल रे आपण रोटेट केली क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये. क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये जेव्हा आपण रोटेट करू तेव्हा आपल्याला कोणता अँगल मिळणार? निगेटिव्ह अँगल मिळणार. इथे आपल्याला निगेटिव्ह अँगल मिळाला आणि हा अँगल हा -140 डिग्री. अशा पद्धतीने आपण हे अँगल्स ड्रॉ करू शकतो. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट अँगल आहे 250. आता 250 पॉझिटिव्ह अँगल असल्यामुळे पॉझिटिव्ह अँगल असेल तर आपल्याला काय पॉझिटिव्ह अँगल कसा मिळतो? जेव्हा आपण इनिशियल रे हे अँटी क्लॉकवाइज रोटेट करतो तेव्हा. आता अँटी क्लॉकवाइज रोटेट करायचं आहे इनिशियल रेला. ही इनिशियल रे अँटी क्लॉकवाइज रोटेट केली. इथे अँगल होतो 90, इथे होतो 180, इथे होतो 270. इथे 270 अँगल होतो, इथे 180 अँगल होतो, इथे 90 डिग्री अँगल होतो. आपल्याला 250 पाहिजे. आपल्याला जर 250 पाहिजे तर आपल्याला अँटी क्लॉकवाइज रोटेट करून हा 270च्या आधी
20 डिग्री आधी आपल्याला थांबावं लागेल आणि इथे एक इनिशियल रे टर्मिनल रे आपल्याला काढावं लागेल इथे. म्हणजे हा अँगल अँटी क्लॉकवाईज रोटेट केल्यामुळे पॉझिटिव्ह अँगल होईल आणि याचं मेजर किती 250 डिग्री, कारण हा 270च्या आधी आहे म्हणून 250. सिंपल आहे. छोटासा पार्ट राहिला होता यामध्ये फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट्स. आपल्याला क्वाड्रंट्स डिटरमाइन करायचं आहे. आपल्याला जे इनिशियल रे आहे टर्मिनल रे आहे ओपी, ती कुठे आहे ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. मग ही ओपी आहे, ही ओपी रे ही कुठे आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग टर्मिनल रे ओपी लाइज इन थर्ड क्वाड्रंट आपल्याला लिहावं लागेल. देअरफॉर द टर्मिनल रे OP lies in third quadrant. Therefore angle is in the third quadrant. Therefore angle is in third quadrant. सेकंड जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये सुद्धा लिहायचं राहिलं आपल्याला इथे. देअरफॉर आता याची टर्मिनल आर म्हणजेच ओपी कुठे आहे. देअरफॉर ओपी लाइज इन थर्ड क्वाड्रंट. कोणत्या क्वाड्रंट मध्ये थर्ड क्वाड्रंट. देअरफॉर अँगल given angle is in third quadrant. नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड एक्झाम्पल 420 डिग्री. आता 420 डिग्री हा अँगल 360 पेक्षा मोठा आहे. जेव्हा ही अँगल 360 पेक्षा मोठा असेल 270 पेक्षा मोठा असेल तर तेव्हा इकडे लक्ष द्या. आपण याला सॉल्व्ह करण्यासाठी एक काम करू. एक 360 पेक्षा मोठा असणारा अँगल, त्यानंतर 720 पेक्षा मोठे असणारे अँगल, त्यानंतर 1080 पेक्षा मोठे असणारे अँगल, अशी आपण कॅटेगरी तयार करून घेऊ. आता हा अँगल जस्ट 360 पेक्षा मोठा आहे. 360 पेक्षा जर मोठा असेल तर या अँगलला या 420 डिग्री या अँगलला मायनस करू आपण 360 डिग्री. सबस्ट्रॅक्शन करायचे. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर किती येते हे 60 डिग्री येते. किती येते 60 डिग्री. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक राऊंड करायचा आहे 360चा आणि नंतर मग पुढे जाऊन 60 डिग्री फक्त समोर जायचं आहे. आपण हा एक अँगल एक राऊंड आपण घेतला 360चा. ही ओपी रे आहे 360 डिग्री रोटेट झाली एक वेळा आणि नंतर पुन्हा 60 डिग्री रोटेट झाली. म्हणजे हा जो मिळणारा अँगल आहे म्हणजे रे ओपी जी आहे आपली, जे रे ओपी आहे ही कोणत्या क्वाड्रंट मध्ये आली, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आली आणि आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणून अँटी क्लॉकवाईज जायला लागलं. म्हणजे हे पूर्ण रोटेट झाल्यानंतर 360 मिळाली. 360 मध्ये जर आपण 60 ऍड केले तर आपल्याला 420 मिळतो. 420 मिळतो. तर अशा प्रकारे आपण 420 डिग्री अँगल ड्रॉ केला. आता इथे लिहायचं काय, तर रे ओपी लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. lies in first quadrant. Therefore, angle is in first quadrant. पण नेक्स्ट एक्झाम्पल आहे 750. आता आपण आधीच ठरवलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे, अँगल पाहायचा तो कोणाच्या जवळ आहे, 360च्या जवळ आहे, 720च्या जवळ आहे की 1080च्या जवळ आहे. तर हा जो दिलेला अँगल आहे 750
हा आपल्याला 720च्या जवळ मिळतो. म्हणून आपण काम करू, 750 मधून 720 सबस्ट्रॅक्ट करू. 750 मधून 720 जर सबस्ट्रॅक्ट केले तर काय मिळते आपल्याला? 30 डिग्री. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर 720 आहे म्हणजे आपल्याला 2 राऊंड कंप्लीट करायचं. म्हणजे एक राऊंड कंप्लीट जर केला आपण तर 360 होईल, दुसरा राऊंड कंप्लीट केला तर 720 होईल. आणि पुन्हा पुढे किती अँगलने जायचं आपल्याला? 30 डिग्रीने. आता इनिशियल रे रोटेट होते अबाउट ओ, आणि हा पहिला राऊंड कंप्लीट करते 360. पुन्हा एक राऊंड कंप्लीट होतो, पुन्हा एक राऊंड कंप्लीट होतो. हा झाला 720. आणि एक्स्ट्रा किती जायचं आपल्याला? 30 डिग्री. तर अंदाजे आपण इथे एक्स्ट्रा 30 डिग्री घेऊ. आणि ही रे ओपी अशा पद्धतीनं ओ आणि पी. तर हा जो मिळालेला अँगल आहे हा पॉझिटिव्ह अँगल आहे म्हणून अँटी क्लॉकवाईज गेलो आपण. म्हणजेच किती? 750 डिग्री. 750 डिग्री. तर अशा पद्धतीनं आपण अँगल, आणि आता इथे लिहावं का लागेल, तर रे ओपी लाइज इन फर्स्ट क्वार्टर, लाइज इन फर्स्ट क्वार्टर. आणि पुढे देअरफॉर अँगल ऑल्सो इज इन फर्स्ट क्वार्टर. खूप इझी आहे. अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक अँगल, कितीही मोठा अँगल असेल तर आपल्याला ड्रॉ करता येतो. पण नेक्स्ट एक्झाम्पल आहे 945. आता खूप मोठा नंबर आहे 945. आता आधी आपण एक कन्सेप्ट केला होता की 360च्या जवळ असेल, 720च्या जवळ असेल, 1080च्या जवळ असेल. पण हा 1080च्या जवळ नाही आहे आणि 720च्या जवळ नाही. मग या नंबरच्या जवळचा नंबर आपल्याला या क्वाड्रंटमधला काढायचा आहे आणि तो ॲक्सिसवरचा. आता तो कसा काढायचा, तर त्यासाठी सांगतो मी. हा जो 720 आपण 2 राऊंड कंप्लीट केले. 2 राऊंड कंप्लीट केल्यानंतर आपल्याला 720 मिळतो. या 720 मध्ये जर आपण पुन्हा 90, 90 आणि 90 म्हणजे 270 जर ॲड केले तर काय होणार पाहू. 720 मध्ये आपण ॲड करू 90, 90, 90 म्हणजे हा एक क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, असे 3 90, 90, 90 म्हणजेच किती? 270 ॲड करू. 270 ॲड केल्यानंतर काय मिळते? 0, 9 आणि इथे सुद्धा 9, 990. म्हणजे मिळणारा अँगल आपल्याला या ॲक्सिसवर मिळतो 990. पण आता हा अँगल जो आहे 945 हा 990 पेक्षा कमी आहे. आणि कितीने कमी आहे? 45ने कमी आहे. म्हणून आपली इनिशियल रे कुठे येणार? इथे येणार आहे. पाहता थर्ड क्वाड्रंटमध्ये हो आपण. आधी तर आपल्याला इथे 2 राऊंड कंप्लीट करावं लागेल 720चे. फर्स्ट इनिशियल रेस रोटेट झाली. फर्स्ट एक राऊंड कंप्लीट केला, 360 मिळाला. दुसरा राऊंड कंप्लीट केला, 720 मिळाला. आपल्याला पाहिजे 945. हे 720 पर्यंत आलो आपण. पुन्हा आपल्याला काय करावं लागेल? 270 पर्यंत, 270 पुन्हा ऍड करायचं. म्हणजे पुन्हा 90 जर ऍड केले, 90 पुन्हा 90 ऍड करायचे त्यामध्ये, आणि इथे कुठेतरी येणार ते. म्हणजेच या 990च्या कमी 990 इथे येतो, 990 इथे येतो. आपल्याला पाहिजे 945. 2 राऊंड कंप्लीट केल्यानंतर 990 इथे येतो, 990 इथे येतो. इथे आल्यानंतर आपल्याला 990 पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे हे इनिशियल रे आपली इथे कुठेतरी, टर्मिनल रे इथे कुठेतरी येणार. ओपी ही का झाली? ओपी. आता कोणत्या क्वाड्रंट मध्ये आली? थर्ड क्वाड्रंट मध्ये. कोणत्या क्वाड्रंट मध्ये? थर्ड क्वाड्रंट मध्ये. तर आता लिहिताना आपल्याला काय लिहावं लागेल? रे ओपी लाइज इन थर्ड क्वाड्रंट. lies in third quadrant. Therefore, angle is in third quadrant.
नेक्स्ट जो अँगल आहे 1120, 1120 हा सुद्धा अँगल पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे आपल्याला रोटेट करताना अँटी क्लॉकवाईज जावं लागेल. आपल्याला रोटेट करताना कुठे कसं जावं लागेल, अँटी क्लॉकवाईज जावं लागेल. आणि 1120 हा अँगल कोणत्या अँगलच्या जवळ आहे, 360च्या जवळ आहे, 720च्या जवळ आहे, तोच कॉन्सेप्ट 1080च्या जवळ आहे, तर हा 1080च्या जवळ आहे. कितीचा फरक आहे 1080चा, तर या दोघांची जर आपण सबस्ट्रॅक्शन केली तसं 60चा फरक आहे ना. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, आता 360 म्हणजे 1 राऊंड, 720 म्हणजे आपल्याला 2 राऊंड, आणि 1080 म्हणजेच 3 राऊंड. आपल्याला इनिशियल रे रोटेट करावं लागेल 3 राऊंड. पहिली राऊंड ओपी रोटेट झाली आपली, फर्स्ट राऊंड 360, सेकंड 720 आणि थर्ड 1080. हे 3 राऊंड आपण कंप्लीट केले. आणि पुन्हा आपण 60 डिग्री जर समोर गेलो तर आपल्याला बरोबर काय मिळून जाते, 1120 मिळून जातो. म्हणजे आपली 60 डिग्री इथे अंदाजे आपल्याला इथे घ्यावं लागेल. तर ही आपली ओपी रे आहे. ओपी रे ही फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येते. अँगल सुद्धा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ना, ओपी रे सुद्धा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ना. तर अशा प्रकारे कितीही मोठे अँगल्स असतील ते इझिली आपण ड्रॉ करू शकतो. फक्त हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा, 360, 720 आणि 1080 च्या जवळपासचे अँगल पाहायचे आणि सबस्ट्रॅक्शन करून आपण तो अँगल पुढच्या क्वाड्रंटमध्ये घेऊ शकतो. तर इथे लिहिताना आपल्याला काय करावं लागेल, देअरफॉर रे ओपी लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. देअरफॉर अँगल is in first quadrant. Angle is in first quadrant. नेक्स्ट अँगल आहे -80 डिग्री. आता हा जो -80 डिग्री आहे हा निगेटिव्ह अँगल आहे, म्हणजेच आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जावं लागेल. आणि क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जाताना 80 डिग्री हा 90च्या आधी असेल. हा इथून इथपर्यंत 90 अँगल होतो आणि 90च्या आधी हा म्हणजेच 80 डिग्री अँगल होणार, म्हणजेच निगेटिव्ह अँगल आहे म्हणून आपण -80 डिग्री. क्लॉकवाईज रोटेट झालो, क्लॉकवाईज निगेटिव्ह अँगल आहे म्हणून क्लॉकवाईज रोटेट झालो आणि हा -80 डिग्री अँगल इथे मिळाला आपल्याला. देअरफॉर ही काय झाली आपली ओपी. देअरफॉर काय लिहावं लागेल आपल्याला, रे ओपी लाइज इन फोर्थ क्वाड्रंट. लाइज इन फोर्थ क्वाड्रंट. देअरफॉर अँगल इज इन फोर्थ क्वाड्रंट. पूर्ण व्यवस्थित लिहायचं. नेक्स्ट अँगल आहे -330. आता तुम्हाला माहिती आहे क्लॉकवाईज जायचं आहे आपल्याला. क्लॉकवाईज जाऊन इथपर्यंत जर आलो आपण तर हे होते 360. 330 अँगल पाहिजे, मग त्याच्या आधी राहावं लागेल. म्हणजेच काय, तर असा राऊंड कंप्लीट करून पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा नाही आहे, इथपर्यंत असं आहे. म्हणजे इथे आपल्याला रे ओपी राहणार आणि हा मिळणार जो अँगल आहे क्लॉकवाईज गेलो आपण म्हणून -330. हा 360 हा इथे 360 होतो, त्याच्या आधी आपल्याला 330 निगेटिव्ह अँगल मिळणार आणि हे रे ओपी आपली. आणि पुन्हा तेच लिहायचं आपल्याला, रे ओपी लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट आणि अँगल ऑल्सो लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. पहा नेक्स्ट अँगल पुन्हा आपल्याला निगेटिव्ह अँगल दिला -500. आता -500 अँगल जर आपल्याला ड्रॉ करायचं असेल तर अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज जावं लागेल, कारण निगेटिव्ह अँगल आहे. क्लॉकवाईज आपण अशा पद्धतीनं क्लॉकवाईज एक राऊंड कंप्लीट केला तर 360. एक राऊंड जर कंप्लीट केला आपण तर 360. पुन्हा आपण जर 90 डिग्री जर त्यामध्ये ऍड केले, 360 मध्ये जर आपण 90 डिग्री ऍड केले तर हे होते 450. आणि आपल्याला अँगल पाहिजे 500. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, हा एक पूर्ण राऊंड कंप्लीट करून पुन्हा 90 ऍड करून थोडं जर आपण 50 डिग्री समोर गेलो तर आपल्याला तो अँगल इथे मिळणार. आपल्याला थर्ड क्वाड्रंट मध्ये अँगल मिळणार. पहा आता एक आपण काय करणार, एक राऊंड निगेटिव्ह अँगल आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल, क्लॉकवाईज जावं लागेल. क्लॉकवाईज जाऊ आपण निगेटिव्ह अँगलसाठी क्लॉकवाईज जाऊ. तर क्लॉकवाईज गेल्यानंतर आपल्याला 360 इथे मिळून जाते, -360. पुन्हा जर आपण त्यामध्ये 90 ऍड केले
तर 450 मिळतो. आपल्याला 500 पाहिजे, पण आपल्याला 50 डिग्री अँगलने समोर जावं लागेल, पण निगेटिव्ह 50 डिग्रीने, कारण आपण क्लॉकवाईज रोटेट करतो. अशा पद्धतीनं आपल्याला हा इथे अँगल मिळणार आणि ओपी रे सुद्धा इथेच मिळणार आपल्याला. आणि हा अँगल जो मिळाला तो अँगल म्हणजेच कोणता अँगल? -500 डिग्री अँगल, -500 डिग्री अँगल. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक अँगल ड्रॉ करता येतो. एक अँगल आहे 820, निगेटिव्ह अँगल आहे, तो तुम्हाला ड्रॉ करता येईल. अशाच पद्धतीनं तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. तो अँगल कोणाच्या जवळ आहे ते पहा आणि तशा पद्धतीनं सबस्ट्रॅक्शन करून तुम्ही त्याला ड्रॉ करू शकता. हा एक वेगळ्या प्रकारचा कॉन्सेप्ट, फक्त अँगल ड्रॉ करण्याचा कॉन्सेप्ट आपण अँगल आणि इट्स मेजरमेंट मधला पाहिला. थँक्यू.